मुंबई आणि जगभरात प्रचंड लोकप्रिय असणाऱ्या लालबागच्या राजाचं विसर्जन यंदा रखडलं। लालबागचा राजा विसर्जनासाठी 6 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता गणेश भक्तांच्या जल्लोषात मंडपातून निघाला। लालबागचा राजा 7:45च्या सुमारास गिरगाव चौपाटीवर दाखल झाला। मात्र समुद्राला आलेल्या भरतीमुळे राजाच्या विसर्जनात नवं विघ्न निर्माण झालं। अनेक गणेश भक्तांनी विसर्जन स्थळी गर्दी केली। बाप्पाला अखेरचं डोळे भरून पाहण्यासाठी ही गर्दी थेट महासागराला आव्हान देताना पाहायला मिळाली। गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचं सावट दाटलं। त्यातच लालबागच्या राजाचा पाठ जड झाल्यानं आणि हा पाठ स्वयंचलित तराफ्यावर चढत नसल्यामुळे लालबागच्या राजाचं विसर्जन 30 तासांहून अधिक तास रखडलं असल्याची चर्चाही सुरू झाली। मात्र गेल्या काही वर्षात राजाचं विसर्जन किती तासात झालंय ते देखील पाहूया। 2022 साली लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी 20 तास लागले, तर 2023 साली 22 तास लागले। 2024 साली तब्बल 24 तासांनी लालबागच्या राजाचं विसर्जन झालं। दरवर्षी कोळी बांधवांकडून तराफ्यामार्फत राजाचं विसर्जन केलं जातं। मात्र यावर्षी नव्या तराफ्यावर चढवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले। तर दुसरीकडे मंडळाच्या सचिवांनीही कोळी बांधवांशी चर्चा करून विसर्जनासंदर्भात माहिती मिळवल्याचं माध्यमांना सांगितलं। आज आम्ही वाडकर बंधू बरीच वर्ष झाली लालबागच्या राजाचं विसर्जन करत आलेलो आहोत। आज काही कारणामुळे विसर्जन लवकर झालेलं नाही आणि वाडकर बंधू जे आहेत ते वर्षानुवर्ष विसर्जन करत होते आणि आता ते करत नाही, कारण गुजरातचा तराफा आल्यामुळे लालबागच्या राजाने हा कॉन्टॅक्ट त्यांना दिलेला आहे। आता ही जी भरती आहे ही भरती मला वाटतं आम्ही कोळी बांधव आमच्या सोबत सगळे अनेक वर्ष जवळजवळ 24 वर्ष या विसर्जन सोहळ्यामध्ये सहभागी होतात बद्वार पार्कमधले। मी त्यांच्याशी देखील आता संवाद साधला। त्यांचं म्हणणं आहे की 10:30 ते 11 वाजता रात्री या ठिकाणी हा तराफा फ्लोट होईल आणि त्यानंतर लालबागचा राजा या अरबी समुद्रात गिरगाव चौपाटीमध्ये विसर्जनाकरता मार्गक्रमण करेल। लालबागच्या राजाच्या विसर्जनाला वेळ लागल्यानं गणेश भक्तांच्या मनात कालवाकालव सुरू आहे। त्यामुळे काही चुकलं माकलं असेल तर माफ कर, यापुढे तुझ्या सेवेत हयगय होणार नाही अशी याचना आता भक्तांकडून केली जातीये। मात्र पहिल्यांदाच विसर्जनात नैसर्गिक संकट धडकल्यानं गणेश भक्तांनीही चिंता व्यक्त केली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।